सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 ई-सिटी बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 20 बसेस सेवेत दाखल होणार असून त्यापैकी 4 ई-बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. आणखी 16 बसेस लवकरच उपलब्ध होणार आहेत. एक्झिबिशन सेंटर येथे दाखल झालेल्या 4 ई-बसेसचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की सोलापूरच्या नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या दिशेने ई-बसेस महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून प्रदूषण कमी करण्यासही हातभार लागणार आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने सोलापूरकरांना आधुनिक सुविधा आणि शहराच्या विकासाची दिलेली ग्वाही आता टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. ई-बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा मिळत असतानाच शहरातील विविध विकास कामांनाही वेग आला आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू असून आगामी काळातही सोलापूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी विविध योजना आणि प्रकल्प प्रत्यक्षात आणले जातील. ई-बसेसच्या माध्यमातून स्मार्ट आणि प्रदूषणमुक्त सोलापूरच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आपण भारतीय जनता पक्षाला भरभरून आशीर्वाद सोलापूरच्या जनतेने दिलं आणि जो शब्द सोलापूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेला होता तो प्रत्येक शब्द पूर्तीच्या दिशेनं आम्ही पुढे चाललेलो आहोत. मग अनेक प्रश्न, अगदी विमानसेवेपासून B2चा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो आता मार्गी लागलेला आहे. त्यानंतर उड्डाणपुलाचा जो विषय होता गेल्या अनेक वर्षापासूनचं 93% जमीन आता आपल्या ताब्यात आलेली आहे, त्याचंही काम प्रत्यक्षात चालू होईल. आणि त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आपल्या स्वीपिंग मशीन 4 स्वीपिंग मशीन या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या मालकीच्या आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता ई-बसेसचा विषय होता, त्यातल्या 4 बसेस आत्ता पोचल्यात. आज रात्रीपर्यंत आणखीन 16 बसेस पोचत आहेत. 20 बसेस शहरामध्ये पोचत आहेत आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्याचं पासिंग आणि बाकीच्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या की या शहराच्या सेवेसाठी या सगळ्या 20 बसेस शहराच्या सेवेमध्ये दाखल होतील आणि या शहरातल्या नागरिकांसाठी आता ई-बसेसची सेवा या निमित्तानं उपलब्ध होईल. त्यामुळे जो शब्द आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं किंबहुना या शहराच्या आवश्यकतेनुसार जो शब्द दिला होता तो शब्दाच्या पूर्तीच्या दिशेनं आम्ही सगळेजण चाललो आहे. खास करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपले आमदार सन्माननीय देवेंद्र कोठेजी असतील, आमचे विजय मालक देशमुख असतील किंवा सुभाष बापू असतील, आमचे महापौर असतील किंवा आमच्या शहर अध्यक्ष असतील, ही सगळी टीम आमची खूप ताकदीनं संघटितपणे काम करते आणि या शहराला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन चालले. आजच्या स्वातंत्र्यदिनी आज आपण असा नारा दिला की एकच लक्ष शहर स्वच्छाच्या पद्धतीनं, नेमकं सोलापूरकरांना काय संदेश द्यायचा? नाही, सोलापूरकरांना संदेश हाच आहे की स्वच्छ शहर आणि सुंदर शहर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि आपली ओळख ही स्वच्छ शहर म्हणून झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शहरातल्या सगळ्या नागरिकांनी स्वच्छतेला प्रतिसाद द्यावा. आपण स्वतः आपला परिसर, आपलं घर, आपलं अंगण स्वच्छ असावं अशा पद्धतीची भूमिका नागरिकांनी घ्यावी आणि स्वच्छ आणि सुंदर सोलापूरची जी संकल्पना घेऊन आपण पुढे चाललो आहे त्यामध्ये नागरिक बांधवांचा सहभाग मनापासून आणि खूप मोठ्या प्रमाणात असावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात. थँक्यू.